तुम्ही एका चित्ताने व एका मताने जोडलेले व्हावे. यावेळेस आपण एका चित्ताचे व एका मताचे लोक एकत्र येऊन प्रार्थना करण्याचं सामर्थ्य पाहतो. त्याचबरोबर आपण 12व्या वचनामधून मध्ये पाहणार आहोत की जे म्हणतात तुझं माझं करतात, की मी कुणाच्या तरी बायकोला ओळखतो, मी कुणाच्या नवऱ्याला ओळखतो आणि कुठल्या तरी अधिकाऱ्याला ओळखतो आणि याच्यामुळे जे गर्वाने फुगलेले आहेत त्यांच्याविषयी वचन काय म्हणतात त्यावेळेस आपण पाहूया. आणि 12व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, माझे म्हणणे असे आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण मी पौलाचा, मी अपुल्लोसाचा, मी केफाचा आणि मी ख्रिस्ताचा आहे असे म्हणतो. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुम्हासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? आपल्याला या 13व्या वचनापर्यंत असं पाहायला मिळतं. हे जे 12वं वचन आहे ना, हे दिसतंय तितकं शांत नाहीये. कारण हे लोकांची नावं घेऊन त्या देवाच्या घरामध्ये उत्मात करणारे होते. त्यासाठी पौल त्यांना म्हणतो की ख्रिस्ताचे तुम्ही आहात तर ख्रिस्तासारखेच वागा. पौलाचा, अपुल्लोसाचा हे करणं बंद करा. की परमेश्वराने आपल्याला एका चित्ताचे व एका मताचे करावे. दुसरी गोष्ट